नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वी विषय गणित आणि या गणितामधील प्रकरण 5 परिमेय संख्या व त्यावरील क्रिया भाग 1 हा जो भाग आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया। पहिल्या भागामध्ये आपण कोणत्या गोष्टीचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत बघा। तर पहिल्यांदा आपण थोडीशी 6वीची उजळणी या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण करणार आहोत। त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, त्याच्यानंतर पूर्णांक संख्या आणि त्याच्यानंतर की परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया। म्हणजे परिमेय संख्या नेमकं कशाला म्हणायचं आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या ज्या क्रिया ज्या आहेत त्या क्रिया आपण करायच्या आणि त्या प्रत्यक्षात उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया आपण। तर मग उजळणीमधला पहिला भाग आपण बघतोय बघा। नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं की आपण 5वी पासून आपण शिकतोय की नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं। नैसर्गिक संख्या त्यालाच आपण मोज संख्या म्हणतो। त्याच्यामध्ये 1 पासून सुरुवात होते आणि इथं मध्ये जे डॉट दिलेत, डॉट याचा अर्थ जास्त संख्या आहे आणि जास्त संख्या म्हणजे अनंत आहे। या नैसर्गिक संख्या आपल्याला मोजता येत नाहीत, म्हणून 1 पासून सुरुवात झाली की मग अनंतपर्यंत या संख्या आहेत। म्हणजे नैसर्गिक संख्याला लिमिट नाही। फक्त आपल्याला एक सांगता येईल की सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, पण सर्वात मोठी मात्र सांगता येत नाही। म्हणजे याच्यामध्ये पुढचा जो भाग आहे तो म्हणजे पूर्ण संख्या। शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या समूहांना पूर्ण संख्या म्हणतात। बघा पूर्ण संख्या बघा, शून्य फक्त इथं काय केलं वाढलं, इथं नैसर्गिकमध्ये शून्य नाही आणि पूर्णमध्ये मात्र शून्य आहे। म्हणजे इथं हा पूर्ण संख्यांचा समूह झाला आणि हे पूर्ण संख्या सुद्धा अनंत आहेत। याच्यामध्ये फक्त आपल्याला एक सांगता येईल की सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे, पण मोठी संख्या सांगता येत नाही। पुढचा भाग आहे तो म्हणजे धनसंख्या। 0 व ऋण संख्या मिळून संख्येचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात। याच्यामध्ये धनसंख्या आल्या बघा, उदाहरणच ऋण संख्या आल्या, 0 आल्या, म्हणजे शून्याच्या उजवीकडे ह्या सगळ्या धनसंख्या आहेत, शून्याच्या डावीकडे सगळ्या ऋण संख्या आहेत। इथं उजवीकडे सुद्धा डॉट डॉट केलेत, म्हणजे धनसंख्या सुद्धा अनंत आहेत आणि ऋण संख्या सुद्धा अनंत आहेत। हे आपण मागच्या 6वीमध्ये सुद्धा आपण शिकलेलो आहोत, फक्त एक थोडीशी उजळणी असावी म्हणून या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि मग परिमेय या याच्यामध्ये नैसर्गिक संख्या झाली, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि मग जो पुढचा भाग येतो तो म्हणजे परिमेय संख्या। एवढ्या सगळ्या संख्या कळल्या की मग आपल्याला परिमेय संख्या आपल्याला कळायला फारसा अवघड जाणार नाही। जर m हा कोणताही पूर्णांक संख्या आणि n हा कोणताही शून्यत्तर पूर्णांक असेल आणि m/n या संख्येला परिमेय म्हणजे थोडक्यात अपूर्णांक ज्या संख्या असतात त्या अपूर्ण संख्यांना परिमेय संख्या म्हणतात। म्हणजे m आणि m/n अशा स्वरूपात ज्या संख्या लिहिल्या जातात त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो परिमेय संख्या म्हणतो। आणि इथे एक शून्यत्तर असं म्हणले, फक्त छेद 0 असता कामा नये। छेद जर 0 नसेल, बाकी कोणतीही संख्या असेल तर अशा पद्धतीचा जो अपूर्णांक तयार होतो त्या अपूर्णांकाला आपण काय म्हणतो परिमेय संख्या म्हणतो। बघा आता पुढे बघूया आपण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया। गुणाकार व्यस्त संख्या आपण पहिल्यांदा आपण याच्यामध्ये बघूया। एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणे म्हणजे त्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे। प्रत्यक्ष उदाहरण बघूया बघा, 5/6 7/5, ऋण 2/11 ऋण 11/2, 4/7 7/11 ह्या ज्या जोड्या दिलेल्या आहेत ह्या सगळ्या गुणाकार व्यस्ताच्या जोड्या आहेत। काय केले बघा, 5/6 आहे ते काय केलं, छेद वर घेतला, अंश खाली घेतला, म्हणजे 7/5 बरोबर। इथं सुद्धा तसंच केलेलं आहे। ऋण 2/11 आहे, ऋण 11/2 केले। इथं 4/7 आहे, इथं 7/4 केले। ह्या सगळ्या ज्या जोड्या आहेत या सगळ्या जोड्यांना आपण काय म्हणतो गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो। मग या गुणाकार व्यस्त संख्या जर बघितलं तर पाहिलं तर पुढं काय होतंय बघा, शून्याला गुणाकार व्यस्त संख्या नाही, कारण शून्याला कुठलंच चिन्ह नाही आहे, त्यामुळे शून्याला गुणाकार व्यस्त संख्या नाही। प्रत्यक्ष एक उदाहरण बघूया। या गुणाकार व्यस्त संख्यांचा गुणाकार नेहमी 1 येतो, ते कसं बघा।
5/6 याची गुणाकार व्यस्त संख्या 6/5. बघा इथं जर बघितलं 5/6, इथं आता आपण केलं 5 × 6. बघा 6 × 5, वरचा गुणाकार 5×30, खालचा गुणाकार 30 आणि मग यांचा भाग लावला, एक उत्तर आलं. आणखी गणित बघा, ऋण 2/11 ऋण 11/2 म्हणजे हे दोन्ही गुणाकार व्यस्त संख्या आहेत. यांचा गुणाकार किती येतो बघा, ऋण 2/11 गुणिले ऋण 11/2 गुणाकार बघा, ऋण 2 गुणिले ऋण 11/11 गुणिले 2. बघा 11 2 22, ऋण ऋण धन झालं आणि इथं 11 2 22, 22 1 22, याचं उत्तर सुद्धा 1 आलं. म्हणजे दोन गुणाकार व्यस्त संख्यांचा गुणाकार नेहमी 1 येतो, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. आता याच्यासाठी एक तुमच्या पुस्तकामध्ये सांभाळा बरे असं एक स्टेटमेंट दिले. बघा -11/9 व 9/11 यांचा गुणाकार -1 येतो. बरोबर. मग -1 येतो म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल हे गुणाकार व्यस्त आहेत, पण ही गुणाकार व्यस्त जोडी नाही. कारण आपलं उत्तर काय आलं पाहिजे, 1 आलं पाहिजे आणि ते पण धन आलं पाहिजे. इथं मात्र गुणाकार ऋण आहे, त्यामुळे ही गुणाकार व्यस्ताची जोडी नाही. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. बरोबर. तुमच्या पुस्तकात हे वाक्य आहे, तुम्ही बघू शकता. पुढे आपण जाऊया. पुढचा भाग आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज केली तर ते उत्तर नेहमी नैसर्गिक संख्या मिळते. म्हणजे आता आपण परिमेय संख्येवरच्या क्रिया बघतो. परिमेय संख्येवरती सुद्धा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 क्रिया करता येतात. मग नैसर्गिक संख्यांची बेरीज केली तर उत्तर नेहमी नैसर्गिक संख्या येते. 2 नैसर्गिक संख्यांची वजाबाकी केली तर उत्तर नेहमी नैसर्गिक संख्या येतं असं नाही. एक उदाहरणाचं आपण बघूया. संख्या समूह बघा, नैसर्गिक बेरीज केली तर नैसर्गिकच येतं, वजाबाकी केली तर नैसर्गिक येत नाही, गुणाकार सुद्धा नैसर्गिक येत नाही, भागाकार सुद्धा येत नाही. पूर्णांकामध्ये पूर्णांक संख्यांची बेरीज पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्यांची वजाबाकी पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्यांचा गुणाकार पूर्णांक संख्याच, पण पूर्णांक संख्यांचा भागाकार पूर्णांक संख्याच येईल असं सांगता येत नाही. बरोबर. त्याच्यानंतर बघा परिमेय संख्या यांची बेरीज केली परिमेय संख्या येते, वजाबाकी केली तरी परिमेय संख्या येते, गुणाकार केलं तरी परिमेय संख्या येते, भागाकार केलं तरी परिमेय संख्या येते. म्हणजे परिमेय संख्यांची बेरीज परिमेय संख्या ह्या सगळ्या जर क्रिया केल्या तर या सगळ्या क्रिया परिमेय संख्यावरती केल्या तर उत्तर येणारं परिमेय संख्याच येते. बघा एक उदाहरण आपण बघूया. 7 + 10 दोन्ही नैसर्गिक संख्या आहेत, बेरीज नैसर्गिक संख्या आली. -5 × 5 -25 दोन्ही नैसर्गिक संख्या नाहीत, एक नैसर्गिक आहे आणि एक पूर्णांक संख्या आहे. मग या 2 पूर्णांकांचा गुणाकार पूर्णांक संख्येचा आहे. बरोबर. 7 - 10 उत्तर आलं -3. बघा प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे. 27/10 याचं उत्तर आलं 2.7 किंवा 27/10. म्हणजे इथं काय झालं, इथं जरी नैसर्गिक संख्या असली तरी त्यांचा भागाकार ही नैसर्गिक संख्या येत नाही, पूर्णांक संख्या देखील येत नाही. ही परिमेय संख्याच त्याचं उत्तर येतं. म्हणून ह्या क्रिया आपल्याला माहीत असावेत म्हणून हा तक्ता तुमच्यासमोर मांडलेला आहे. पुढे जाऊया आपण. 2 नैसर्गिक संख्यांची वजाबाकी केली तर उत्तर नेहमी नैसर्गिक संख्या येते असं नाही. बरोबर. नैसर्गिक संख्या समूह हा बेरीज व गुणाकार या क्रियेसाठी पुरेसा आहे. म्हणजे 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज व गुणाकार या क्रियेसाठी चालू शकतं, पण वजाबाकी आणि भागाकार या क्रियेसाठी पुरेसा नाही. म्हणजे 2 नैसर्गिक संख्यांची वजाबाकी व भागाकार नैसर्गिक संख्या असेलच असं नाही. पुढचं बघा. पूर्णांक संख्या समूह बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे, पण भागाकारासाठी नाही. म्हणजे पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार क्रिया केली तर उत्तर पूर्णांक संख्या येते, पण भागाकार केलं तर उत्तर मात्र पूर्णांक संख्या येत नाही. पुढचा बघा. परिमेय संख्या या क्रियामध्ये म्हणजे परिमेय संख्यांची बेरीज केली, वजाबाकी केली, गुणाकार केलं, भागाकार केलं, या सर्व जर क्रिया केल्या तर उत्तर परिमेय संख्या येते.
मात्र कोणत्याही परिमेय संख्येला शून्याने भागता येत नाही. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. प्रत्यक्षात आपण परिमेय संख्यांची बेरीज आपण करूया. बघा, एक उदाहरण आपण इथे घेऊया. 2.1/7 अधिक 3.8/14. बघा, 2 गुणिले 7 अधिक 1 हे पूर्णांक युक्तचं आपण अंशाधिक अपूर्णांक केलं. इथं सुद्धा 3 गुणिले 14 अधिक 8/7 हे आहे तसं 14 घेतले. बघा इथं आता पुढं 7 दुनी 14 अधिक 1 15 झाले. 14 त्रिकम 42 अधिक 8 50 झाले. बघा, छेद 7 छेद आहे तसं. आता हे छेद असमान आहेत, त्यामुळे यांची बेरीज आपल्याला करता येणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला छेद समान करून घ्यायला लागेल. 7ला 2 गुणले की 14 येतं आणि इथं 14 आहेच, म्हणून 15 गुणिले 2 7 गुणिले 2 हे आहे तसं ठेवलं. बघा, मग 15 दुनी 30 अधिक 50 छेद इथं 14 इथं 14 10 लिहिला. आणि मग 80 छेद म्हणजे 30 अधिक 50 छेद 14 केले. आणि 14 केल्यानंतर इथं आपण भाग लावला. 2 7 14 आणि 2 चौक 8 म्हणजे 40/7 हे त्याचं काय झालं, उत्तर आलं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला परिमेय संख्यांची बेरीज करता येते. आता आपण एक वजाबाकीचं गणित आपण बघूया. 7/8 वजा 9/5 छेद असमान आहे. पहिल्यांदा आपल्याला छेद समान करून घ्यायला लागेल आणि छेद समान करून घेऊन मग आपण यांची वजाबाकी करावी लागेल. बघा, आता छेद समान करण्यासाठी या खालच्या छेदांचा आपण काय केलं, इथं गुणाकार केला. हे 5 इकडं गुणलं म्हणजे 7 गुणिले 5 हे वजा चिन्ह आहे तसं ठेवलं. हे 8 गुणिले इकडं 9 केलं म्हणजे एकचा गुणाकार झाला. बघा उत्तर काय येतं, 7 × 35 9 × 8 = 72 म्हणजे 35 - 72 छेद 8 गुणिले 5. बघा, 72 मधनं 35 घालवले, इथं वजा यायला पाहिजे बरोबर, कारण हे 72 मोठी आहे आणि मोठी असल्यामुळे इथं आलं 37, कारण याच्यातून हे घालवायचे छेद 40 बरोबर. आणि मग त्याचं उत्तर आलं 37/40 बरोबर. या पद्धतीनं आपल्याला या परिमेय संख्यांची वजाबाकी आपल्याला करता येते. म्हणजे बेरीज झालं, वजाबाकी झाली. आता आपण जातोय या परिमेय संख्यांचा गुणाकार कसा करायचा. बघा, -8/9 गुणिले 3/4. गुणाकार क्रिया करत असताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे -8 गुणिले 3 आणि 9 गुणिले 4. 8 त्रिक 24 एक वजा आहे म्हणून -24 छेद 36. ह्याला भाग लावूया आपण. बघा भाग किती चाललाय, 12 दुनी 24 आणि 12 त्रिक 36 आणि हे वजा चिन्ह आहे असं म्हणजे ऋण 2/3 हे त्याचं उत्तर आलं. आता परिमेय संख्येचा भागाकार कसा करायचा बघा. 40/12 भागिले 10/4 भागाकार करणे म्हणजे दुसऱ्या परिमेय संख्येची गुणाकार व्यस्त. बघा, याच्या गुणाकार व्यस्त संख्येने आपल्याला काय करायचं आहे, गुणायचं आहे. 40/12 आहे तसं ठेवलं. याची गुणाकार व्यस्त संख्या 4/10. अंशाचा गुणाकार अंशस्थानी किंवा डायरेक्ट तुम्ही भाग लावू शकताय. आता 10 × 10 10 × 40 भाग लावला आपण आणि इकडे आपण भाग लावू शकतो. 4 × 4 4 त्रिकम 12. इथं 4 गुणिले 1 खाली 3 गुणिले 1 यांचा गुणाकार केला. 4 गुणिले 1 3 गुणिले 1 आणि याचं उत्तर आलं 4/3. अशा पद्धतीनं आपल्याला या परिमेय संख्यांचा भागाकार अशा पद्धतीनं करता येतो. आता पुढे आपण बघूया परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या किती किंवा कशा शोधायच्या. तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न विचारले, त्या प्रश्नाची उत्तर आपण बघूया. इथं 2 ते 9 या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत. बघा, 2 पासून 3 4 5 6 ह्या सगळ्या संख्या या 2 आणि 9च्या दरम्यान आहे. दरम्यान म्हणजे त्या दोघांच्या मध्ये आहे बरोबर. दुसरा प्रश्न बघा, ऋण 4/5 यांच्या दरम्यान कोणत्या पूर्णांक संख्या आहेत. त्या बघा, आता ऋण 4च्या अलीकडं म्हणजे ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 2 3 4 5 या ऋण 4 आणि ऋण 5च्या दरम्यानच्या या संख्या आहेत, हे लक्षात घ्या. आता 1/2 आणि 3/4 यांच्या दरम्यान कोणत्या परिमेय संख्या आहेत ते बघूया आपण.
परिमेय संख्या दरम्यान शोधण्यासाठी ही अंश आणि छेदाला एका समान संख्येने आपण गुणून सममूल्य अपूर्णांक काढून त्या दरम्यानच्या संख्या आपल्याला शोधता येतात बघा. 1/2 ला आपण 2/2 ने गुणलं म्हणजे 1 गुणले 2 2, 2 गुणले 2 4, 2/4, 3/4 गुणिले 1 1 म्हणजे 3 गुणिले 1, 4 गुणिले 1 म्हणजे 3/4 बरोबर, कारण याचा छेद 4 आहे तसा. आणि मग या संख्या किंवा हे 2/4 किंवा 3/4 या संख्या ह्या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान आहेत हे आपल्याला सांगता येतं. आणि दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात हे आपल्या लक्षात येईल. मग अशा पद्धतीनं या परिमेय संख्येवरच्या वेगवेगळ्या क्रिया आपण केलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी तुमच्या पुस्तकात एक नियम दिलेला आहे, तो नियम तुम्ही काय करू शकता, वाचू शकता. म्हणजे कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांच्या दरम्यान पूर्णांक संख्या मोजता येतात, पण कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. पूर्णांक संख्यापर्यंत आपल्याला कळतं की कुठल्या दरम्यान आहेत, पण परिमेय संख्यांमध्ये तर त्याचे किती परिमेय संख्या दरम्यान आहेत हे आपल्याला भरपूर किंवा असंख्य आहेत असं या नियमातून आपल्याला सांगता येतं. तर अशा पद्धतीचा हा पहिला भाग आपण याच्यामध्ये भेटलेला आहे. याचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत